Hello everyone, welcome to Mamta Academy. We met again after a long time. So students, this is a series. ही आपली सिरीज आहे साऊंड ऑफ वॉवेल. ही सिरीज स्टार्ट केली होती बरोबर. त्याच्यामध्ये इंग्रजीच्या शब्दांमध्ये जेव्हा ए लेटर मध्ये येत असेल तेव्हा आपण कोणकोणत्या उच्चाराने आपण त्यांना रीड करणार आहोत, वाचन करणार आहोत हे आपण बघत आहोत. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते ए ए या लेटरला ॲ केव्हा आपण उच्चाराने वाचन करणार आहोत ते सुद्धा बघितलं आहे. आणि ए या लेटरला केव्हा ए या उच्चाराने वाचायचे आहे ते सुद्धा बघितलं आहे. ए या लेटरला ओ केव्हा आपण उच्चार करत असतो, कोणत्या शब्दांमध्ये आपण ते उच्चार करायचं ते सगळे नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ए या लेटरला आपण आ या उच्चाराने आजच्या व्हिडिओमध्ये वाचन करणार आहोत. त्याची काही ट्रिक आहे, ती ट्रिक आपण व्यवस्थित लक्षात घेऊ. बघा ए लेटरच्या आ उच्चारण, ए लेटर जेव्हा येत असेल शब्दांमध्ये तेव्हा आ आपण केव्हा उच्चाराने वाचन करायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतच आहोत. बघा जेव्हा इंग्रजीच्या शब्दांमध्ये ए नंतर आर लेटर येत असेल तेव्हा ए या अक्षराचे आ असे उच्चार करावे. बघा जेव्हा ए नंतर आर म्हणजे जसे आपण एखादं लेटर असेल त्याच्यात ए नंतर आर असं येत असेल तेव्हा आपण त्याच्या आ असे उच्चाराने वाचन करणार आहोत. बघा खाली आपण काही उदाहरण घेतले आहे. जसं की पहिलं बघा, हे पहिले एक्झाम्पल ए आर, पहिले हे बघून घेऊ आपण. ए आर येतंय, ए आर ए आर ए आर सगळे शब्दांमध्ये आहे. बघा असे शब्द आपण निवडून घेतले आहे. बघा 8 याला कसं वाचणार आपण, 8. आता आच्या साऊंड होतंय ना आ, 8 म्हणजे काय, कला. खालचं बघा 2 नंबरचे एक्झाम्पल कार याच्यामध्ये सुद्धा आच्या उच्चार मध्ये लपलेला आहे. हे व्यवस्थित आपण समजून घेऊ, नंतर आपल्याला ते रीडिंगमध्ये हेल्प करणार आहेत. कारण हे शब्द व्यवस्थित समजले आपल्याला तेव्हा रीडिंग आपली चांगली होणार आहे. बघा कार म्हणजे काय, गाडी, हे तुम्हाला माहीतच असेल बरोबर. आता पुढचं बघा, पुढचं एक्झाम्पल आहे फार. याच्यामध्ये सुद्धा आचा उच्चार येतोय, फार आ बरोबर. फार म्हणजे काय, लांब. 4 नंबरचे एक्झाम्पल बघा, नाव काय आहे त्याचं, एक्झाम्पल कोणतं आहे बघा, जार म्हणजे काय, बरणी. याच्यामध्ये सुद्धा आचा उच्चार लपलेला आहे. या ट्रिकला आपण काही अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, जेणेकरून ही ट्रिक आपल्याला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. बघा काही एक्झाम्पल घेऊ. चला बघा काही एक्झाम्पल घेतले आहे आपण. या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण व्यवस्थित या ट्रिकला समजणार आहोत. आपली ट्रिक कोणती आहे, ए आर याला आपण आ या उच्चाराने वाचन करतो. बघा इकडे काही शब्द आपण शोधलेले आहे. त्या शब्दांमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, इकडे ए आर 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 असे काही शब्द निवडले आहे. यांच्यामध्ये उच्चार तुम्हाला आ हा लपलेला दिसेल. बघा सगळं जसं आपण वाचन करणार आहोत तसं तुम्हाला ते लक्षात येईल. बघा इकडे लक्ष द्या. फार्म म्हणजे काय, शेती किंवा शेत. बघा फार्म, इकडे फार्म आचा उच्चार लपलेला आहे त्याच्यात, म्हणजे आच्या उच्चाराने हे शब्द आपण
वाचन करणार आहोत. दुसरं बघा डार्क. डार्क म्हणजे काय? अंधार. इकडे बघा 3 नंबरचं काठ. काठ म्हणजे कार्ड. आ उच्चार लपलेला आहे तिथे बघा. इथे सुद्धा पार्क. पार्क म्हणजे उद्यान. पार्क. पार्क म्हणजे बाग. एखादा बाग असेल ना त्याला आपण इंग्रजीमध्ये काय सांगतो? पार्क. बार्क. बार्क म्हणजे भुंकणे. स्टार. स्टार म्हणजे तारा. मार्क. मार्क बघा इथे सुद्धा तुम्हाला जसे आपण शब्द निवडले ना त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आ हा लपलेला आहे. म्हणजे त्याचा साऊंड असतो तो मध्ये असतो. म्हणजे त्या उच्चाराने आपण ते शब्द वाचन करणार आहोत. इकडे बघा मार्क. मार्क म्हणजे गुण किंवा एखादी खूण केलेली असेल, मार्क केलेलं असेल तसं. आता इथे बघा हे मार्क केलंय आपण म्हणजे मार्क. त्याच्यामध्ये आ हा उच्चार येतो. इकडच्या साईडला बघा इथे सुद्धा ए आर ए आर ए आर. म्हणजे शब्दांमध्ये कुठे पण तुम्हाला ए आर दिसलं म्हणजे एखाद्या शब्दांमध्ये ए आर जवळ दिसलं म्हणजे त्याचे उच्चार आपण आ असं करणार आहोत. हार्म. हार्म म्हणजे दुखापत. मराठीमध्ये काय सांगतो आपण त्याला? दुखापत झाली भाऊ असं. स्मार्ट. स्मार्ट म्हणजे हुशार. हार्ड. हार्ड म्हणजे कठीण. एखादी वस्तू असते ना हार्ड असते ती. हार्ड. हार्ड त्याला आपण असं सांगू शकतो. दिस इज अ हार्ड. इट इज अ हार्ड असं. हार्ड. हार्ड म्हणजे कठीण. गार्ड. गार्ड म्हणजे संरक्षण. इथे सुद्धा आ बघा आ आहे. गार्ड संरक्षण करणारा एखादा असतो ना व्यक्ती वगैरे असं. संरक्षण गार्ड. अलार्म. इथे सुद्धा आ लपलेला आहे. अलार्म म्हणजे इशारा. मार्च. बघा इथे सुद्धा ए आर ए आर. मार्च. मार्च म्हणजे मार्च महिना. तिसरा महिना असतो ना मार्च. मार्च म्हणजे महिना. मार्च. चाम. चाम म्हणजे आकर्षण. आकर्षण होणे. चाम. मार्केट. इथे सुद्धा आ. मार्केट. आचा उच्चार होतोय. मार्केट. मार्केट म्हणजे काय? बाजार. बाजार माहिती आहे ना? मार्केट तुम्हाला माहिती आहे ना? तुमच्या तिकडे मार्केट आहे का नाही? इथे आहे ना? बरोबर. ही बघा आजची ट्रिक आपली झाली आहे. आय होप तुम्हाला ही व्यवस्थित लक्षात राहिली असेल. या ट्रिकच्या माध्यमातून आपण शब्द वाचन करणार आहोत. आय होप आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं आणि त्यानंतर बेल आयकॉनशी काय करायचे ते तुम्हाला माहीतच आहे. बेल आयकॉन हिट करा. सो बाय.